नमस्कार, मी आरती कुलकर्णी। आज आपण बातमी बघतोय ती राज ठाकरेंच्या मोर्चाची आणि सभेची। सीएसटीवर 11 ऑगस्टला जो हिंसाचार झाला त्याचा निषेध म्हणून राज ठाकरेंच्या मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे। गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा हा मोर्चा असेल आणि नंतर आझाद मैदानावर सभा होईल। राज ठाकरेंचं तिथे भाषणही होणार आहे। राज ठाकरे थोड्याच वेळापूर्वी गिरगाव चौपाटीला पोहोचलेले आहेत असं सुद्धा कळतंय। आपण बघतोय राज्यभरातले मनसेचे सगळे कार्यकर्ते मनसैनिक इथे या मोर्चासाठी सभेसाठी आलेले आहेत। अलोट अशी गर्दी आहे आणि त्याचबरोबर पोलिसांचा सुद्धा तेवढाच कडक बंदोबस्त आहे। राज ठाकरेंनी आधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि मग ते गिरगाव चौपाटीला यायला निघाले। थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे। गिरगाव चौपाटी आणि आझाद मैदानावर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, पण तरी सुद्धा अतिशय शांततेमध्ये आता तरी हे सगळे जे मनसैनिक आहेत हे इथे जमलेले आहेत। अलोट अशी गर्दी आहे। कालच्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी या मोर्चाबद्दल इशारा दिलेला होता। परवानगी नाकारली तरी सुद्धा आम्ही हा मोर्चा काढणारच असं ते म्हणालेले होते। सगळ्या जनतेने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलेलं होतं। त्यांच्या या हाकेला प्रतिसाद देऊन मनसेचे कार्यकर्ते राज्यभरातून इथे आलेले आहेत। राज ठाकरे असं म्हणालेले आहेत की या सगळ्या सभेसाठी किंवा मोर्चासाठी पक्षाचं निशाण कुठेही नसेल, पण आता आपण बघतोय की मनसेचे जे ध्वज आहेत ते फडकतायत या गर्दीमधून आणि अलोट अशी गर्दी मनसैनिकांची झाली आहे। 11 ऑगस्टला रझा अकादमीच्या मोर्चामध्ये हिंसाचार झाला। या हिंसाचारामध्ये मीडियाची वाहनं जाळली गेली, त्याचबरोबर पोलिसांना लक्ष्य केलं गेलं। पोलिसांची शस्त्र सुद्धा पळवण्यात आली हे सुद्धा समोर आलेलं आहे आणि यामध्ये पोलीस ज्या पद्धतीने लक्ष ठरले, राज ठाकरेंनी हाही मुद्दा काल पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलेला होता। पोलिसांचं नीतिधैर्य खचलेलं आहे। त्याचबरोबर गृहमंत्री आर पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अरूप पटनाईक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी लावून धरलेली आहे।